नमस्कार. मी आज बँक ऑफ महाराष्ट्र RCT इथून नाशिकमधून बोलत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक इथे हे बँक ऑफ महाराष्ट्राचं RCT सेंटर आहे. इथे कौशल्य आधारित याच्यावरती विविध प्रकारचे कोर्स शिकवले जातात. तर आता आम्ही राजेंद्र पवार सरांकडे वळतो. नमस्कार पवार सर. सर नमस्कार सर. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, हां सर. आज आपला कुठला आपला कोर्स चालू सुद्धा आपला? सर पहिल्यांदा मी संस्थेची ओळख करून देतो. हां. आपली ही नाशिक जिल्ह्याची बँक ऑफ महाराष्ट्र लीड बँक असल्यामुळं एक RCT ट्रेनिंग सेंटर बँक ऑफ महाराष्ट्र चालवते आणि या सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. ते बी मोफत आणि ते बी गुरुकुल पद्धतीचं आहे. आता सध्या जस्ट आपल्याकडे एक बॅच चालू आहे. त्या बॅचचं आपण तुम्हाला मी थोडीशी ओळख करून देतो. आणि माझे संघाचे दुसरे माझे सहकारी समीर कुलकर्णी. तर जी बॅच चालू आहे सर त्या सजेस्टमध्ये त्या बॅचमध्ये पण थोडीशी मी माहिती देत असतो. चला. तर ही एक टेलरिंगची बॅच चालू आहे. मुलींची 1 महिन्याची बॅच आहे. जो एक फेब्रुवारी बॅच सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये अलग ह्या नाशिक जिल्ह्यामधले अलग आलेले आहे. ह्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग अँड लेडीज टेलरिंग नावाचं आहे ट्रेनिंग 1 महिन्याचं आहे. त्याच्यामध्ये असं होतं काही मुलींनी मशीनसुद्धा बघितलेलं नाही, पण आज इतक्या ट्रेन झाल्या की हे सर्व त्या मुलींनी शिवलेलं आहे. त्याच्यामध्ये यांना जे शिकवायसाठी त्या ट्रेनर आहे या मॅडम जळगावून आलेल्या आहे. मॅडम नमस्कार सर. मॅडम आपली ओळख सांगा. माझं नाव मनीषा नांद्रेकर. मी जळगावून आले. बरं, आपण या व्यवसायात किती वर्षापासून आहात? मी 20 वर्षापासून. आपण मला 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपण फॅशन डिझायनिंग कोर्स घेताना शिकवता आपण? हो. अच्छा, म्हणजे आपण महिलांना हे शिकवून त्यांना Training देतो. स्वावलंबन त्यांना शिकवता, स्वावलंबन त्यांना त्याच्या पायावरती उभं राहत करतात. आपण कुठले ड्रेस करण्याकरता शिकवता? फॉर एक्झाम्पल सांग, उदाहरणार्थ. त्यात ब्लाऊज आहे, ड्रेस आहे, फ्रॉक आहे, मिडी स्कर्ट आहे, त्याच्यानंतर डिझायनर ब्लाऊज आहे, डिझायनर ड्रेस आहे. एक विचारायचं आहे की ज्या भगिनींना म्हणजे मशीनबद्दल काहीच नॉलेज नाही, म्हणजे बेसिकपासून ते ॲडव्हान्स ते आपण शिकवतात. हो. म्हणजे त्या विद्यार्थिनी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ती त्याच्या पारंगत होते. स्वतः उभी राहू शकेल वा पायावर. वा, व्हेरी गुड. म्हणजे तिला बेसिक मशीन कशी चालवायची हां. स्टार्टिंग पासून ते शेवटपर्यंत पूर्ण त्यांचं ट्रेनिंग इथे घेतलं जातं. आणि आणि 1 महिन्यात सगळं कव्हर होतं. विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स चांगला रिस्पॉन्स आहे? हो, छान रिस्पॉन्स आहे. अच्छा, 1 मिनिट ताईकडे येतो. ताई, तुझं नाव काय ताई तुझं? नमस्कार सर, माझं नाव गौरी वगिरे. सर मी प्रॉपर मनमाडवरून आलेली आहे. ओके. माझं BSc फॅशन डिझायनिंग झालेलं आहे सर. पण सर मला एक ते आळस नावाची गोष्ट माझ्यात खूप होती सर. तर इथं आल्यानंतर मला इतकं छान वाटलं ना, म्हणजे माझ्यातला जो आळस आहे तो निघून गेला सर RCT मधनं. आणि RCTने खूप काही दिलं सर. इतकं म्हणजे छान दिलं ना, मी स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हती आधी मला. म्हणजे इथे येऊन स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला. आणि RCTने आम्हाला खूप काही शिकवलं. नुसतं आम्हाला टेलरिंग वगैरे नाही, पण जे बाकीचे प्रशिक्षण आहे, गुरुकुल पद्धत शिकवली इथे. म्हणजे इतकं छान वाटतं ना, बाहेर जाऊन जर आम्ही मार्केटमध्ये गेलो तर नक्कीच. 2 मिनिटं तुमच्या ज्या अध्यापिका आहेत त्यांच्याशी बोला जरा. मॅडमने आम्हाला पहिली गोष्ट जेव्हा पण मॅडम आलेल्या होत्या तर आम्हाला खूप एक मनामध्ये भीती होती की मॅडम कशा असतील काय. तर जेव्हा मॅडमची ओळख निर्माण झाली तर मॅडम इतक्या फ्रेंडली होत गेल्या आमच्या बरोबर की मॅडम एक आमची फ्रेंडच म्हणून राहिल्यात. आणि मॅडम आमच्या बरोबर रात्री 12-12:30 वाजेपर्यंत इथे म्हणजे आमच्यासोबत राहायच्या. आणि काही पण अडचण आली कुठल्या पण मुलीला तर स्वतःहून त्यांच्या मनात तन मन धनाने आम्हाला सगळं सांगायचं. आणि ते खूप अभिमानास्पद आहे. आणि आम्हाला इथे येण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च वगैरे काही लागलेला नाही. आणि म्हणजे मेन म्हणजे मोफत आम्हाला सगळं मिळालं, जेवणाची, राहण्याची, परत सगळ्या गोष्टींचं. म्हणजे त्यांनी आम्हाला एक बोलण्याची संधी दिली इथे. आणि एकदम स्वतःवर विश्वासाने कसं जगायचं हे RCTने आम्हाला इथे शिकवलं. थोडं 2 मिनिटं आमच्या पवार सरांशी बोला. आणि मेन म्हणजे तर सगळ्यात प्रथम पवार सर म्हणजे एक खूपच छान त्यांचा स्वभाव आहे सरांचा. इतका छान की ते म्हणजे कुठल्या पण प्रसंगात माणूस असो त्या संकटाला कसं सामोरी जायचं ते सरांनी पहिली गोष्ट शिकवलं. आणि कुठल्या पण परिस्थितीला म्हणजे कसं तोंड द्यायचं ते पण सरांनी शिकवलं. आणि पहिली गोष्ट कुठलं पण काम असं करायचं म्हणून नाही, जिद्दीने करायचं ते पण शिकवलं सरांनी. आणि मार्केटमध्ये तुम्ही जरी बाई असल्या तरी तुम्ही म्हणजे स्वतःचं एक अस्तित्व कसं निर्माण करायचं ते पण सरांनी शिकवलं. म्हणून मी सरांचे आभार मानते. सर म्हणजे एक मोटिवेशनल सिम्बॉल आहेत. येस. म्हणजे सर न बोलणाऱ्या माणसाला बोलतं करतात. आणि सरांकडे बघून आपण काहीतरी करा असं वाटतं. आणि एक मनात एक आनंद निर्माण होतो. आणि सर खूप असं सर जेव्हा येतात. वर्गात येतात त्या एकदम उत्साहाचं वारसून चालतात, हे की नाही? म्हणजे मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे मी सुद्धा सरांना नमस्कार करतो. आणि सर
या 1 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये जेवण राहणं ट्रेनिंग पूर्णपणे मोफत हां. असतं. त्या टेक्निकल ट्रेनिंग बरोबर त्यांना मी सॉफ्ट स्किल पण शिकवतो. ओके. त्याच्यामध्ये मार्केट कसं केलं पाहिजे, ओके. लोकांसंग बोलायचं कसं, कस्टमर रिलेशन्स, काही मोटिवेशन गेम पण Very आहे good. ते त्यांना शिकवतो. म्हणजे इथून बाहेर पडल्यावर त्यांना कोणाच्या कोबड्या घ्यायची गरज पडत नाही, त्यांना इतकं स्ट्रॉंग बनवतो. Very good. त्यानंतर आम्ही त्यांना काल फिल्ड पण असते. अच्छा. फिल्ड गेलं तर फिल्ड अनुभव तुम्हाला स्वतः ते सांगते तुम्हाला. सांगा ताई, आपलं आधी नाव सांगा आणि कुठून आला सांगा. नमस्कार सर, माझं नाव गायत्री ज्ञानेश्वर कडलक, मी आनंदवली इथून. काल आमचं एका 2 ठिकाणी आमचं व्हिजिट झालं, तर त्या ज्या दोघी जणी त्या ताई होत्या त्यांनी त्या RCT मध्ये येऊन प्रशिक्षण घेतलेलं होतं. पहिली गोष्ट आम्हाला त्यांना ज्यावेळेस आम्ही तिथे प्रशिक्षण म्हणजे भेटण्यासाठी आम्ही त्यांना गेलो, त्यांना बघून आम्हाला बघून इतका आनंद झाला त्यांना की त्यांनी इतक्या मोठ्याने उड्या मारल्या की आमच्या विद्यार्थिनी आल्या, RCTच्या विद्यार्थिनी आल्या आहे. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला एक उत्साह निर्माण झाला का तर त्यांच्याकडे बघून त्यांनी आम्हाला असं सांगितलं की म्हणजे आमची परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही एवढं मोठं करू शकतोय, तर तुम्ही त्या परिस्थितीला तोंड द्या. आणि RCT मध्ये त्यांनी सगळ्यात जास्त त्यांना कोणाचं मार्गदर्शन लाभलं असेल तर पवार सरांचं त्यांना खूप मोठं मार्गदर्शन लाभलं. आणि पवार सरांची त्यांनी प्रत्येक शब्दामध्ये पवार सरांचं कौतुक केलं, कारण त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा पवार सरांनी त्यांना त्या परिस्थितीतून कसं बाहेर काढलं, त्यांनी त्यांचा तो पण अनुभव सांगितला. आम्ही जयश्री परदेशी मॅडमकडे गेलो होतो लाडली कलेक्शन मध्ये, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माझे मिस्टर हातगाड्यावर कपडे विकायचे, अक्षरशः हातगाड्यावर कपडे विकता माझी परिस्थिती एवढी हे झाली, मी RCT मध्ये प्रशिक्षण घेतलं, माझी परिस्थिती, माझी सासू मला सपोर्ट करत नव्हती तरी मी इथपर्यंत आले. पवार सरांनी मला त्याचं मार्गदर्शन केलं आणि आज मी एक म्हणजे माझ्या खिशामध्ये फक्त 1100 रुपये असताना मी बिझनेस चालू केला. मी 2 घागरे होते, माझ्या मनाला कुठेतरी खंत होती की मी 2 घागरे जर बाहेर लावले तर मी दुकानामध्ये काय ठेवू. पण आज मला एक RCTचं मार्गदर्शन लाभलं, तर मी माझी आज वर्षाची उलाढाल त्या बोलल्या 50 ते 60 लाख रुपये आहे. अरे वा वा, अभिनंदन. 50 ते 60 लाख रुपये आहे. आणि त्याशिवाय त्यांच्याकडे 4 म्हणजे जे 4 लोक आहेत ते तिथे त्यांच्या इथे टेलर म्हणून राहतात. टेलर म्हणून हाताखाली त्यांच्या आणि 4 जण दुकानामध्ये कामाला आहे. ते सांगतात की माझ्याकडचा जो एक टेलर आहे तो वर्षाला 4 ते 5 लाख रुपये कमवतो. म्हणजे माझ्यामध्ये मला एक ऊर्जा निर्माण झाली की नाही, त्या ताई जर एवढं करू शकताय ना तर ते मी पण करू शकते आणि माझ्या एवढ्या सगळ्या मैत्रिणी पण ते करू शकताय. आणि म्हणजे आम्हाला सगळ्यांना आता आमच्यामध्ये एक जागृती निर्माण झाली की नाही आम्ही ते करू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीला आम्ही तोंड देऊ शकतो. आणि RCTने आम्हाला हे खूप मोलाचे मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद नाही सर. काय होतं की माझी अशी इच्छा आहे, म्हणजे सरांची इच्छा आहे हां. की आनंदवल्ली येथे हां. लवकर तुम्ही शॉप ओपन करावं हो सर, आणि नक्की तुमच्या करणार. उदाहरण आम्ही बोलवावं अशी प्रार्थना करतो. हो सर, आणि नक्की. तुम्ही पण आता जे उदाहरण दिलं, तुम्ही तो 50 लाख म्हटला, मी ते हो. कोटी म्हणतो. हो सर, तुम्ही नक्की, कोटी नक्की. उलाढाल करावी अशी माझी इच्छा आहे. आणि खरंच म्हणजे तुम्हाला बघून इतकं चांगलं वाटतंय की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, भारतामध्ये सुद्धा असं स्त्री शक्ती म्हणतात ना, हो. स्त्री शक्तीचं रूप मला समजलं इथे आलं आहे. आणि आज तुम्ही त्या उत्साहाने बोलतात, त्यामुळे RCTचे आमचे जे प्रशिक्षक आणि मी फॅकल्टी आम्हाला खूप आनंद होतो आहे की आम्हाला शब्द नाही, वी हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस आवर फिलिंग्स. sir. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळो, तुमचं करिअर चांगलं हो आणि तुमचं पण असंच यूट्यूब चॅनल तयार हो आणि तुम्हाला आमच्यातर्फे शुभेच्छा. थँक्यू.